जय हिंद, नमस्कार सगळ्यांना. मी फौजी वेब सुवर्णा आज उभी आहे पाकिस्तानच्या बॉर्डरपासून फक्त 500 मीटर अंतरावर आणि इथे आहे 100 वर्ष जुने हे रेल्वे स्टेशन. मी तुम्हाला घेऊन चालली आहे या स्टेशनच्या भूतकाळामध्ये. ब्रिटिशांनी का बांधला होता हा स्टेशन आणि अजून एकदा इथे ट्रेन चालू होईल का, चला पाहूया हिंदू मलकोटच्या स्टेशनची अंगावर शहारे आणणारी कहाणी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्रीगंगानगर राजस्थान हे ठिकाण तुम्ही कधी ऐकलं आहे का, जिथे गदर मूवीची शूटिंग झालेली आहे. तिथे आपण असं बिना परमिशन जाऊ शकत नाही. तिथे जाण्यासाठी आपल्याला परमिशन घ्यावे लागते, कारण तो बॉर्डर एरिया असल्यामुळे आपण तिथे बिना परमिशन जाऊ शकत नाही. हे ठिकाण आहे हिंदू मलकोट. गंगानगरपासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावरती असलेले हे हिंदू मलकोट हे ठिकाण 1947च्या फाळणीच्या वेळी झालेल्या काही दुःखद घटनांमुळे हे स्टेशन कायमचे बंद पडले आहे असे बोलले जाते. आज 78 वर्ष झाली आहे, पण इथे एक पण पॅसेंजर ट्रेन आली नाही किंवा यापुढेही येणार नाही असं वाटतं. फक्त इथे शांतता आहे आणि आपल्या इतिहासाचे पुरावे देखील आहे. खूप काही इतिहास आपल्याला ह्या ठिकाणाहून सांगून जातो. श्रीगंगानगर हे ठिकाण राजस्थानच्या आणि पंजाब पाकिस्तानच्या बॉर्डरला येतं, त्यामुळे बऱ्यापैकी इथं पाण्याची काही कमतरता नाही आहे. पण तरीही हे राजस्थानमधीलच एक ठिकाण आहे. आम्ही निघालो होतो रस्त्यानं सकाळी 8-8:30ला निघालो होतो, तरी पण भरपूर ऊन लागत होतं. आणि हे आहे छोटे छोटे गावं. आपल्याकडचे जसे गावं असतात तसे एकदम छोटे छोटे खेडे गावं आहेत. त्यातून रस्ता होता, तिथून आम्ही जात होतो. हिंदू मलकोट हे गंगानगरमधील ऐतिहासिक ठिकाण आहे. हे भारत पाकिस्तान सीमा असल्यामुळे पर्यटन स्थळसुद्धा बनलेलं आहे. कितीतरी वर्षापासून बंद पडलेलं तिथे आहे रेल्वे स्टेशन, जे की आता एक खंडर बनलेले आहे. पण हेच ठिकाण पर्यटकांना आजही आपला इतिहास दर्शवतो. हिंदू मलकोट हे ठिकाण भारत स्वातंत्र्यापुढे प्रमुख व्यवसायाची बाजारपेठ होती, ज्याचे अवशेष आजही आपल्याला तिथे बघायला मिळतात. काही काळी हेच रेल्वे स्टेशनना 2 देशांना जोडण्याचे काम करत होते आणि आज ते एक बंजर खंडर म्हणून बंद पडलेले दिसत आहे. ऊनही भरपूर प्रमाणात पडलं होतं, पण सावलीही चांगली होती, वातावरणही चांगलं होतं. आणि हे आहे हिंदू मलकोट हे गाव. आता आपण जवळजवळ पोहोचलोच आहोत. हे आहे हिंदू मलकोट गाव. गाव म्हणजे नॉर्मलच आहे, पण तिथं पर्यटन लोक भरपूर येतात, कारण भारत पाकिस्तान सीमा असल्यामुळे लोक पाहायला येतात. इथे जास्त आपण व्हिडिओ वगैरे काढू शकत नाही, कारण मोबाईलला जास्त अलाउड नाही आहे. तर आम्ही थोडीशीच व्हिडिओ शूटिंग घेतली, तीही परमिशन घ्यावी लागते तरच व्हिडिओ शूटिंग करता येते, नाही तर करता येत नाही. तर चला पाहूया हिंदू मलकोट हे गाव, हे ठिकाण नक्की कसं आहे. भारत स्वतंत्र होण्यापूर्वी लोक इथून लाहोरला जायचे आणि आज आपण इथे फक्त फोटो काढू शकतो. काळ कसा बदलतो याचं हे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. चला आता आपण पाहूया रेल्वे स्टेशन, जो की आहे 100 वर्ष जुना. आम्ही एकदम व्यवस्थित चेकिंग वगैरे केल्यानंतर आतमध्ये एंट्री घेतली. हा रेल्वे ट्रॅक तुम्ही पाहिला आहे का कुठे, तुम्हाला आठवतं आहे का? तर हा आहे गदर मूवीमधील सीन, जो ह्याच ट्रॅकवरती शूट झालेला आहे. इथे गदर मूवीची शूटिंग झाली आहे. बॉर्डरवरील शेवटचे गाव हिंदू मलकोट, इंडिया पाकिस्तान लास्ट रेल्वे स्टेशन. 2001च्या गदर एक प्रेमकथामधला सगळ्यात इमोशनल सीन इथला आहे. सनी देओल जेव्हा ट्रेनवरती पाकिस्तानला जातो, हँडपंप उखडतो आणि त्या तारा सिंग हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा असं जेव्हा बोलतो, तो सीन इथला आहे. आम्ही व्यवस्थित पाहून वगैरे आल्यानंतर आम्ही निघालो होतो. ऊनही भरपूर वाढत चालले होते. इथं थोडीशी सावली होती, तर तिथे एक छोटंसं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये आम्ही दर्शन वगैरे घेतलं. बॉर्डर एरिया वगैरे पाहून आल्यानंतर आमची जेवणाची व्यवस्था केलेली होती. मग आम्ही आलो, थोडंसं सावलीमध्ये बसलो आणि जेवण केलं. छोले भटुरे, सलाद आणि लोणचं आम्हाला दिलेलं होतं. त्या शौर्याला जास्त काही भूक नसल्यामुळं तिनं फक्त थोडेसे भटुरे वगैरेच खाल्ले. आम्ही व्यवस्थित जेवण वगैरे केलं. तिथे हे एक छोटंसं बाळ होतं, त्याच्यावाली मम्मा जेवण करत होती आणि गरमी खूप जास्त वाढत होती, तर त्या ताईंना बाळ घेऊन जेवण करणं शक्य पण नव्हतं आणि त्या बाळाला तिथे हवा लागत नव्हती. मग त्या बाळाला मी थोडंसं घेतलं, नादी लावलं आणि हवा लागत होती. मी जिथे बसले होते तिथं फॅनची, त्यामुळे ते बाळ माझ्यासोबत खूप शांतपणे खेळत होतं. आम्ही थोड्या वेळ मस्ती वगैरे केली. त्यानंतर तोपर्यंत आमचं आवरूनही झालं होतं. आम्ही लगेच निघालो बसमध्ये आणि रिटर्न निघालो घरी. तर हे आहे हिंदू मलकोट गाव. तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ह्या व्हिडिओमध्ये मी काही जास्त म्हणजे भारत पाकिस्तानची जी बॉर्डर वगैरे आहे ती काही मी जास्त दाखवलेली नाही आहे, कारण त्यासाठी परमिशन नाही आहे. तर जर तुम्ही कधी जाणार असाल तर गंगानगरवरून 30-40 किलोमीटरच्या अंतरावरती असलेले हे ठिकाण आहे. तुम्ही नक्की जा, पण जाण्याच्या अगोदर तुम्हाला परमिशन ही घ्यावी लागेल. सोबत जर तुम्ही सिव्हिलियन असाल तर आधार कार्ड नक्की ठेवा. तिथे गेल्यावरती तुम्हाला पहिले आधार कार्ड घेऊनच चेकिंग वगैरे करून तुम्हाला एंट्री भेटते. व्हिडिओ कसा वाटला, तुम्ही ह्या ठिकाणी जाऊन आलात का, हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच.